नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अ, अ, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अशा प्रकारचे अधिक 50 बरोबर किती अशा टाईपचे क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला 1 पासून सुरू होणारी कोणतीही संख्या दिली आहे आणि 1 पासून सुरू होते आणि कुठेही जाऊन थांबते आणि तिथपर्यंतच्या संख्येची आपल्याला काय करायचे आहे बेरीज. फॉर एक्झाम्पल दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 1 पासून सुरू झाले आणि बेरीज विचारले 50 पर्यंत. म्हणजे थोडक्यात काय पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. जे प्रश्न स्कॉलरशिपलाही भरपूर प्रमाणात विचारले जातात. त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. आपल्याला काय करायचं आहे तर बेरीज बरोबर आपल्याला काय करायचं आहे बेरीज किती हे विचारले तर बेरीज बरोबर दिलेल्या सिक्वेन्समधला शेवटचा अंक पाहायचा. किती आहे 50 गुणिले आता 50च्या पुढची जी संख्या आहे 50 नंतर कोणता नंबर येतो 51 तो गुणिले करायचा आहे आणि ह्या दोघांच्या गुणाकाराला करायचा आहे भागिले 2 आणि ह्यांचं जे कॅल्क्युलेशन येईल ते आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे. आता इथं बघा 2 ने 51ला भाग जात नाही परंतु 2 ने 50ला भाग जातो. बे के बे आणि बे 25 50. मग आता आपल्याला फक्त काय करायचं आहे 25 गुणिले 51 आणि ह्यांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ह्यांचं कॅल्क्युलेशन होतं मित्रांनो 1275. 1275 तुम्ही वाटलंच तर कॅल्क्युलेटरवर 1 अधिक 2 अधिक 3 असं 50पर्यंत करू शकता आणि चेक करू शकता की उत्तर बरोबर आहे की नाही. त्यानंतर अशाच प्रकारचा एक अजून एक क्वेश्चन मी घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे 1 पासून पहिल्या 63 संख्यांची. पहिल्या 63 संख्येत पण महत्त्वाचं काय ह्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. यांच्यामध्ये कोणतीही संख्या आपण काय केलेली नाही सोडलेली नाही. 1 पासून सर्व संख्या कुठपर्यंत 63 ह्यांची जर तुम्ही डायरेक्ट बेरीज करायची म्हटलं तर आपल्याला वेळ लागतो परंतु ह्या ट्रिकने आपण ते लगेच सोडू शकतो. आता ह्याच्यामध्ये दिलेल्या सिक्वेन्समध्ये शेवटचा नंबर कोण आहे 63. मी लिहिणार बेरीज बरोबर 63 गुणिले आता 63च्या जो पुढचा नंबर असतो तो असतो 64 आणि ह्या दोघांच्या गुणाकाराला करायचं भागिले 2. मग आता बघा 2 ने 63ला भाग जात नाही पण 2 ने 64ला भाग जातो. बे के बे बेत्रिक 6 आणि बेधुनी 4. मग आता काय करायचं आहे आपल्याला 63 गुणिले 32 आणि जर तुम्ही ह्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन मिळणार 2016. हे आलं या गणिताचं उत्तर. म्हणजेच थोडक्यात काय तर 1 पासून जर तुम्ही 63 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज केली तर तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे 2016. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कोणतेही पण अट अशी आहे की दिलेल्या संख्यांची सुरुवात ही 1 पासून सुरू व्हायला हवी. 1 पासून तुम्ही किती पण मोठी संख्या असू द्या तुम्ही त्यांचं कॅल्क्युलेशन करू शकता. याच्यानंतर आपण पाहणार आहे टाईप 2. आता ह्या टाईप 2 मध्ये काय करायचं आहे आपल्याला तर परीक्षेमध्ये भरपूर वेळा असे प्रश्न येतात की 2 संख्या देणार तुम्हाला आणि विचारणार की त्या 2 संख्यांच्यामध्ये एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत. मग आता ते काढण्यासाठी आपण पाहूया ते कसं सोडवायचं. तर आता इथं प्रश्न दिला आहे 41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत. 41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे ह्यांच्या दरम्यान म्हणूया किंवा ह्यांच्यामध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत. तर ते सोडवण्यासाठी नैसर्गिक संख्या बरोबर सूत्र आहे नैसर्गिक संख्या बरोबर आता ह्यामधली शेवटची संख्या 73 आणि ह्यामधली सुरुवातीची संख्या 41 ह्यांची करायची वजाबाकी. पहिल्यांदा ब्रॅकेटमध्ये काय करायचं दिलेल्या संख्येचं अल्टरनेट करायचं. ह्या मोठ्या संख्येतून ही लहान संख्या काय करायची वजा करायची आणि येणाऱ्या वजाबाकीमध्ये अधिक 1 करायचं. म्हणजे 73 मधून जर 41 गेले तर राहतं 32 आणि 32 अधिक 1 बरोबर उत्तर आलं तुमचं 33. म्हणजे 41 ते 73 पर्यंत एकूण 33 नैसर्गिक संख्या आहे.